धनं मते पुतं मते इति बालो विहयति अतहि अतनो नथि कुतो पुतं कुतो धनम। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझा पुत्र माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहेस, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही तर कुठला पुत्र और आणि कुठले धन। मेरा मेरा क्या करता है, पुत्र मेरा धन मेरा, काहे सोच कर दुख पाता रे जब शरीर तक नहीं तेरा। या तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्मपदाच्या या गाथा, या धम्म गाथेच्या ओळीनं विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक चक्रवर्ती मौर्य, बोधिसत्व परमपूज्य, द सिंबल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, जग बदलणारा बाप माणूस, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक बौद्ध उपासक तसे उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना। आज विशेष धम्मदेसना म्हणून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणतात की एखाद्या देशाला जर गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची किंवा त्या समाजाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश तो समाज आपोआपच गुलाम होत असतो। या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। या जम्बूद्वीप भारताची ही बुद्ध धम्ममय संस्कृती, जी विश्वमान्य जगमान्य अशी ही श्रमण संस्कृती, या श्रमण संस्कृतीला जगात तोड नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय, या सम्यक उद्देशाने आज विशेष धम्मदेसना म्हणून केळझर हे जे वर्धा जिल्ह्यातील अत्यंत ऐतिहासिक, पुरातात्विक, सांस्कृतिक आणि एक भौगोलिक वारसा प्राप्त असलेलं हे ऐतिहासिक नगर, हे जे शहर, हे जे गाव आहे, हे नागपूर वर्धा महामार्गावर असलेलं वर्धा जिल्ह्यातील हे गाव सेलू तालुक्यामध्ये असलेलं हे जे केळझर गाव आहे, या केळझरचा एक पुरातात्विक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक असा इतिहास आहे। आणि हे केळझर नगर प्राचीन काळामध्ये त्याला धम्मचक्र नगर या नावाने ते ओळखल्या जात होतं। केळझर हे आधुनिक नाव आहे आणि या केळझरचं प्राचीन नाव धम्मचक्र नगर होतं। काही ब्राह्मणी लोक त्याला एक चक्र नगर असं म्हणून प्रचार प्रसार करीत आहे, परंतु ते प्राचीन काळातील केळझर नगर हे एक धम्मचक्र नगर होतं। हे आपण या केळझरचा जो प्राचीन पुरातात्विक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास, या प्राचीन केळझर म्हणजे प्राचीन धम्मचक्र नगर या नगराचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या नाग विदर्भामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे माता रमाईला जे
हे माता रमाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रामू, त्या पंढरपूरचं नाव काढू नको, मी तुझ्यासाठी अशी हजारो पंढरपूर निर्माण करेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या नाग विदर्भामध्ये दोन ठिकाणी जे दोन पंढरपूर निर्माण केले, एक म्हणजे नागपूर आणि दुसरं म्हणजे चंद्रपूर. आणि हे दोनही धर्मांतर, हे धम्मदीक्षेचे सोहळे या नाग विदर्भामध्येच झालेले आहे. म्हणून या नाग विदर्भाला एक प्राचीन बौद्ध धम्माचा एक इतिहास आहे. आणि म्हणून या केळझर प्राचीन धम्मचक्रनगर या शहराचा इतिहास, या प्राचीन धम्म नगरीचा इतिहास, बौद्ध नगरीचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या नाग विदर्भाचा खूप मोठा असा इतिहास, वर्धा जिले के प्राचीन बौद्ध स्थळ, हा विषय मी यापूर्वी सुद्धा चॅनलवर टाकलेला आहे, तो आपण विस्तृत पद्धतीनं श्रवण करावा. हा विषय पहिल्यांदाच मी या ठिकाणी मांडत असताना हा विषय आपण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा विषय आपण सर्वांना, हा व्हिडिओ आपण शेअर करा, जेणेकरून हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा. या प्राचीन नाग विदर्भाला एक इतिहास म्हणून मौर्य पूर्व काळातील या नाग विदर्भामध्ये इतिहास आहे. हल्लूर सभ्यता म्हणून या नाग विदर्भामध्ये अमरावतीचं कौंडण्यपूर असेल आणि पवनी हे ठिकाण हल्लूर सभ्यता क्षेत्र म्हणून ओळखल्या जातं. म्हणजे बुद्धाच्या समकाळातील म्हणजे मौर्य पूर्व काळातील इतिहास, हल्लूर सभ्यता इतिहास या पवनीला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून हे जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, हे पवनी जे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, या पवनी भंडाऱ्याला महान सम्राट अशोकांनी जे प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये जे 84,000 महास्तूप आणि महाविहारांची जी बांधणी केली होती, त्यापैकीचा एक प्राचीन महास्तूप पवनी भंडाऱ्याला आहे. आता या पवनी भंडाऱ्याला एकूण 5 महास्तूप आहे, परंतु प्रमुख जो महास्तूप आहे तोही त्या ठिकाणी महास्तूप आहे. एकूण महास्तूपांची जी संख्या आहे ती पवनीला, भंडाऱ्याला, वैनगंगा नदीच्या किनारी एकूण 5 आहे. जगन्नाथ टेकडीचा महास्तूप आणि चांडकापूर असेल किंवा हरदोलाला महास्तूप असेल, तर या महास्तूपाचं जे बांधकाम आहे, महान सम्राट अशोक असेल, महान सम्राट अशोकाच्या नंतर बौद्ध सम्राट सातवाहन नागराजांनी, वाकाटक नागराजांनी आणि क्षत्रप राजांनी सुद्धा या पवनीच्या बौद्ध महास्तूपांसाठी योगदान दिलेलं आहे. आणि हे पवनी अत्यंत एक प्राचीन बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं या नाग विदर्भामध्ये. एवढंच नाही तर हे पवनी एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ केंद्र होतं, नालंदा तक्षशिलाप्रमाणे. आणि त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू आणि बौद्ध भिक्खुनींचा सुद्धा वास होता. विश्वमित्रा किंवा विस्मिता, पालीमध्ये विस्मिता नावाची किंवा विश्वमित्रा नावाची भिक्खुनी आणि नाग नावाचा भिक्खू त्या ठिकाणी पवनीला आचार्य होता. त्या ठिकाणी जे नागपूरच्या अजब बंगला संग्रहालयामध्ये पवनीचा एक शिलालेख प्राप्त झालेला आहे. त्याच्यावर असं लिहिलेलं आहे पाली धम्मलिपीमध्ये, भिक्खू नागस्य पंचनिकायस्य, भिक्खू नागस्य पंचनिकायस्य. याचा अर्थ होतो नाग नावाचा हा भिक्खू पंचनिकायामध्ये, म्हणजे जे त्रिपिटकाचे जे 5 निकाय आहे याचा अभ्यासक, याचा आचार्य म्हणजे भिक्खू नागस्य पंचनिकायस्य. म्हणजे जे त्रिपिटकाचे जे 5 निकाय आहे, भाग आहे, याचा उल्लेख पवनीच्या शिलालेखांमध्ये पाली प्राकृत धम्मलिपीमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. तो अजब बंगला संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून या नाग विदर्भातील अत्यंत महत्वाचं प्राचीन ठिकाण म्हणजे पवनी आहे, भंडारा आहे, ज्या ठिकाणी मौर्य सम्राट अशोक आणि त्यांचे धम्मदीक्षा गुरु मथुरेचे मोग्गलीपुत्ततीस आणि अरहत महादेव स्थवीर भिक्खू, संघमित्रा आणि महामहेंद्र यांनी सुद्धा या पवनी महास्तूपाला भेट दिलेली आहे. त्याचं इनॉग्रेशन, उद्घाटन केलेलं होतं 84,000 महास्तूपांपैकी. आणि म्हणून या पवनीचा जो हल्लूर सभ्यता इतिहास आहे, आणि म्हणून
या पवनीचं एक विशेष महत्व, ज्याप्रमाणे साचीचा महास्तूप आणि भरभूत महास्तूप होता, त्याच पद्धतीचा साची भरभूत प्रमाणे या पवनी भंडाऱ्याचा महास्तूप होता आणि अत्यंत महत्वाचा. या पवनीला काही 2 बौद्ध लेण्या सुद्धा आहे आणि बौद्ध विहार महास्तूपांचं अवशेष सुद्धा आहे. आणि म्हणून या पवनीचं एक या नाग विदर्भामध्ये एक अत्यंत महत्व आहे. आणि दुसरं ठिकाण म्हणजे हे दुसरं ठिकाण या नाग विदर्भातलं म्हणजे सालबर्डी नावाचं ठिकाण. या नावामध्येच आपल्याला बौद्ध संस्कृती झळकते. साल म्हणजे काय, तर ज्या साल वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला होता आणि तथागत सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण सुद्धा शाल वृक्षाच्या मधोमध झालेलं होतं. म्हणून हे सालबर्डी म्हणजे दुसरं तिसरं काय नसून साल वृक्षांनी वेढलेला बरड होता. आणि म्हणून हे अमरावती, वर्धा आणि एकेकाळी मध्य प्रदेश हा जो भाग आहे, बुद्धांच्या कालखंडामध्ये मध्य प्रदेश हा भाग अवंती महाजनपदाचा एक हिस्सा होता. आणि या अवंती महाजनपदामध्ये अरहत महादेव नावाच्या स्थवीर म्हणजे सम्राट अशोकांनी धम्म प्रचारासाठी पाठवलेला अरहत महादेव नावाचा भिक्खू या अवंती महाजनपदामध्ये असलेल्या त्या सीमेवर, वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या त्या सालबर्डी सातपुडा पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकांमध्ये गडगा आणि माडू नदीच्या किनारी त्या ठिकाणी अरहत महादेव भिक्खूंनी सालबर्डीला आपला वर्षावास केलेला होता. आणि म्हणून ते अरहत महादेव भिक्खूंची ते ठिकाण म्हणजे सालबर्डी बुद्धलेणी होय. त्या ठिकाणी गुप्त काळातील वाकाटक आणि सातवाहनकालीन खरपाच्या दगडामध्ये असलेल्या सुंदर अशा बौद्ध लेण्या आहे. आणि काही प्राचीन बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मूर्त्या आणि बौद्ध विहाराचे आणि बौद्ध स्तूपांचे. महान सम्राट अशोकांनी जे भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवर जे 84,000 महास्तूप बांधले होते, त्याच्यापैकीचा एक महास्तूप सुद्धा म्हणजे सालबर्डीला बुद्ध लेण्या सुद्धा आहे आणि 84,000 महास्तूपांपैकीचा एक महास्तूप, त्याचे अवशेष सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे भगवंताच्या अस्थी सुद्धा त्या ठिकाणी विराजमान होत्या. म्हणून सालबर्डी हे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं अवंती महाजनपदाचं एक ठिकाण म्हणजे सालबर्डी हे सुद्धा एक प्राचीन बौद्ध स्थळ होतं. आणि म्हणून या नाग विदर्भाचा हा जो इतिहास आहे, अत्यंत महत्वाचा इतिहास या नाग विदर्भाला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून जे दुसरं ठिकाण मी सांगितलेलं आहे, हे वर्धा हे प्राचीन जे बौद्ध स्थळ आहे, या वर्धेचा इतिहास खूप प्रचंड इतिहास या वर्धा शहराला लागलेला आहे. तर सालबर्डी ही जे अरहत महादेव स्थवीर भिक्खूंची ही वर्षावासाची भूमी, त्याचप्रमाणे सालबर्डी ही प्रवारणा, त्यासोबतच उपसंपदा भूमी सुद्धा ही सालबर्डी बुद्धलेणी होती. आणि म्हणून वर्षावासामध्ये आपण सालबर्डी बुद्धलेणीला नक्कीच भेट द्यावी. आणि म्हणून नाग विदर्भामधील हे जे विदर्भ नाव जे प्राप्त झालेलं आहे किंवा हे विदर्भ नाव पडलेलं आहे, तर छत्तीसगड जे म्हणून आजचं ओळखलं जातं, छत्तीसगडचा जो बुद्धाच्या काळामध्ये छत्तीसगडला दक्षिण कोसल म्हणायचे. आणि या दक्षिण कोसलवर बौद्ध राजा, बुद्धाच्या काळातील राजा प्रसेनजित याची सत्ता होती. आणि म्हणून या दक्षिण कोशल छत्तीसगडच्या सीमेवर हे आपलं असीक महाजनपद म्हणून हा विदर्भ, नाग विदर्भ ओळखल्या जात होता. आणि म्हणून हे विदर्भ नाव सुद्धा, त्याला सुद्धा एक पाली इतिहास आहे, एक बौद्ध इतिहास आहे की राजा प्रसेनजित यांच्या एकूण 3 महाराण्या होत्या. आणि राजा प्रसेनजिताची एक पहिली महाराणी महाकोसला होती. आणि राजा प्रसेनजिताची जे वासब खत्तिया आणि मल्लिका राणी, अशा 3 प्रमुख राणींचे नाव उल्लेख सापडतात. मल्लिका देवी ही एक महाराणी आणि जी महाकोसला, तर एक जी महाराणी होती राजा प्रसेनजित राजाची, तिचं नाव होतं वासब खत्तिया. ही वासब खत्तिया कपिल वस्तूच्या महानाम शाक्याला दाशीपासून म्हणजे जन्माला आलेली ही वासब खत्तिया राजा प्रसेनजिताची ही महाराणी होत असते. आणि तिच्या पोटी जो विडुढोब नावाचा राजकुमार जन्माला येतो, म्हणजे राजा प्रसेनजिताच्या राजकुमाराचं नाव असतं विडुढब. या विडुढब वरूनच हे विदर्भ नाव पडलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे विदर्भ नावाला हे विडुढब नावाच्या राजकुमारावरून ते नाव पडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आणि 15 ऑक्टोबरला, विशेष करून 15 ऑक्टोबरला जेव्हा बौद्ध धम्माची 7 लाख लोकांना दीक्षा दिली नागपूरला, तर त्यावेळी सकाळी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक असं भाषण नागपूरच्या दीक्षाभूमी मैदानावर केलेलं होतं. त्यावेळीची ती माता कचेरीची जागा होती. तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑक्टोबरच्या सकाळच्या भाषणामध्ये असं म्हणतात की नागपूर ठिकाण हे बौद्ध धम्मदीक्षेसाठी निवडण्याचं कारण म्हणजे नागपूर आणि नागपूरच्या कितीतरी दूरदूरचा प्रदेश हा नाग लोकांची, नाग राजे लोकांची, नाग वस्तींची दाट ठिकाणं होती आणि म्हणून नागपूरला एक इतिहास होता. नाग लोकांनीच सर्वप्रथम जगामध्ये बुद्ध धम्माचा अंगीकार केला आणि धम्माचा प्रचार केला आणि नाग लोक, नागवंशी लोक हे प्राचीन काळातील बुद्धिस्ट लोक होते आणि या नाग लोकांच्या वस्त्या संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये होत्या आणि त्याच पद्धतीची एक वस्ती नागपूर आणि नागपूरच्या कितीतरी दूर असलेला जो प्रदेश आहे म्हणजे आजचं वर्धा शहर सुद्धा, तर हे नाग लोकांच्या दाट लोकसंख्येचं ठिकाण होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच ऐतिहासिक भाषणामध्ये सांगितलं. बाबासाहेबांचे भाषणाचे शब्द आहे हे, रायटिंग स्पीचेस मध्ये 15 ऑक्टोबर 1956 काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ऐतिहासिक भाषणामध्ये म्हणतात की पुराणामध्ये नाग लोकांना जाळण्याचे दाखले सापडतात. म्हणजे पुराणामध्ये खांडव वनामध्ये किंवा नाग वनामध्ये नाग लोकांना जिवंत जाळल्याचे दाखले पुरावे सापडतात. त्यातील एक नाग अगस्ती नावाच्या एका ऋषीने, मुनीने एक नाग मनुष्य वाचवला, त्याचेच आपण एवढे सारे नागवंशज लोक आहो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहे. म्हणजे अगस्त नावाच्या एका ऋषीने, मुनीने एक नाग मनुष्य वाचवला, बाकी सगळे नाग लोकांना जिवंत जाळलं, असं पुराणाचे दाखले बाबासाहेबांनी भाषणामध्ये दिले. आणि त्या एक नाग जो मनुष्य वाचवला त्याचेच आपण नागवंशज लोक आहो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून नागपूर आणि नागपूरचा दूरचा परिसर हा नाग लोकांची ठिकाण होता, म्हणून त्याला नागपूर म्हणतात. पूर म्हणजे काय, तर जिथं अलोट गर्दी आहे, नाग लोकांची दाट लोकसंख्या आहे आणि म्हणून नागपूर हे नाव नाग नदी याच्यावरूनही पडलेलं आहे. नागपूरला हे जे नाग लोकांच्या संस्कृतीच्या ज्या खुणा आहे, आजही नागपूरच्या जवळ नाग नदी आहे, नागार्जुन टेकडी आहे आणि नागरधन नावाचं वाकाटक नागराजांचं बौद्ध शहर सुद्धा आहे, प्रवरसेन नागराजाचं. आणि म्हणून हे नागरधन, नागनदी आणि नागार्जुन टेकडी जो दक्षिण भारतामधला नागार्जुन कोंडा म्हणजे पहाडी होत असते तेलुगू भाषेमध्ये, नागार्जुन कोंडा येथील सातवाहन काळातील बौद्ध भिक्खू, महान बौद्ध भिक्खू नागार्जुन हा भिक्खू सुद्धा सध्याची जी रामटेक जी टेकडी आहे ती नागार्जुन टेकडी, तिथे सुद्धा हे नागार्जुन भिक्खू राहिलेले होते आणि म्हणून त्याचं नाव नागार्जुन टेकडी असं पडलेलं आहे. म्हणून हे नागरधन असेल किंवा नागवर्धन असेल किंवा नाग नदी असेल किंवा नागार्जुन टेकडी असेल आणि नागपूर आणि नाग नदी हे सगळे नाग लोकांच्या संस्कृतीच्या खुणा आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो एक नाग मनुष्य वाचवला त्याचं नाव काय होतं, जो एक नाग मनुष्य वाचवला तर त्याचं नाव आपल्या इतिहासामध्ये तक्षक नाग म्हणून सापडतं. जो एक नाग, आणि तक्षक नाग पालीमध्ये तच्छक म्हणतात, महासमय सुत्त आणि इसिगिली सुत्तामध्ये तच्छक म्हणतात पाली धम्म लिपीमध्ये. आणि या तक्षक राजाचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे प्राचीन नागपूर आणि नागपूरचा परिसर हा नाग लोकांची वस्ती होता आणि या तक्षक नागराजाने तक्षशिला नावाचे एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ सुद्धा गांधार प्रदेशामध्ये बांधलेले होते. तक्षक नागराजावरूनच ते तक्षशिला होतं. आणि म्हणून हे नागपूर, हे जे नागपूरला खऱ्या अर्थानं जे वाकाटक नागराजे, या वाकाटक नागराजांचं हे प्राचीन नगर म्हणजे हे नागपूर होतं. आणि नागपूरच्या बाजूला जे रामटेक आहे, ठीक आहे भाऊ मी व्हिडिओ बनवत आहो, तर अशा पद्धतीने
हे जे नागपूर आहे आणि नागपूरचा जो परिसर आहे हा प्राचीन नाग लोकांची दाट वस्ती होता आणि म्हणून रामटेक हे जे ठिकाण आहे तर हे रामटेक या ठिकाणाला सुद्धा नागपूर पासून काही अंतरावर असलेलं हे जे रामटेक ठिकाण आहे हे रामटेक सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. त्याला आपण रामटेक न म्हणता ते संघाराम टेकडी होती. संघाराम कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करतो, वर्षावास करतो, वास्तव्य करतो आणि ज्या ठिकाणी भिक्खू संघाचं महाविहार असतं, भिक्खू संघ वर्षावासासाठी थांबत असतो, अशाला भिक्खू संघाराम निवास म्हणत असतात आणि म्हणून संघाराम टेकडी होतं ते. भिक्खू संघ एकेकाळी त्या ज्याचं नाव रामटेक म्हणतात ते वास्तविक पाहता रामटेक नसून ते भिक्खू संघाची संघाराम टेकडी होती आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध विहारांचे अवशेष आणि काही बौद्ध लेण्या सुद्धा, वाकाटक नागराजांचं साम्राज्य होतं, नाग शासन होतं नागपूर परिसरामध्ये, म्हणून त्याला संघाराम टेकडी असं म्हणतात. आणि म्हणून हे संघाराम टेकडीच्याच बाजूला काही प्राचीन बौद्ध लेण्या आहे आणि नागार्जुन भिक्खू यांनी त्या ठिकाणी वास्तव्य आणि वर्षावास सुद्धा केलेला होता. आणि म्हणून या नागार्जुन भिक्खूंचेच हे रामटेकडी किंवा संघाराम टेकडी किंवा भिक्खू संघाचं हे प्राचीन नगर म्हणजे वाकाटक, खास करून या नागपूर परिसरामध्ये या नाग विदर्भामध्ये सातवाहन आणि वाकाटक नागराजांचं, आणि हे सातवाहन राजे आणि वाकाटक नागराजे हे प्राचीन बुद्धिस्ट नागराजे होते. यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. म्हणून हे प्राचीन बौद्ध स्थळांचं हे ठिकाण हे रामटेक आहे, संघाराम टेकडी. आणि याच नागपूर परिसरामध्ये जे प्राचीन नालंदा, तक्षशिला, वल्लभी प्रमाणे एक मनसर नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ सुद्धा आहे. ते मनसर नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ वाकाटक नागराजा प्रवरसेन आणि विष्णुकुंडीन जे बौद्ध राजे आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं दक्षिण भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर हे जे रामटेक आणि मनसर हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं या नाग विदर्भामधलं. आणि या मनसर हे जे नाव पडलेलं आहे, आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये मानसरोवर हा जो शब्द ऐकतो, या मानसरोवरचाच अपभ्रंश म्हणजे मनसर आहे. जेव्हा आखाडी पौर्णिमेला महामायेला जेव्हा स्वप्न पडते तर त्या स्वप्नामध्ये जो पलंग स्वप्नामध्ये उचलला जातो तो मानसरोवराच्या ठिकाणी ठेवला जातो. तर या मानसरोवर या शब्दाचाच अर्थ मनसर आहे किंवा काही लोक बोधिसत्व मंजुश्री देवीवरूनच ते मनसर पडलेलं आहे असं म्हणतात. आणि हे मनसर प्राचीन वाकाटक प्रवरसेन नागराजांची राजधानीचं एक प्रांतिक राजधानी म्हणून ठिकाण होतं. या वाकाटक नागराजांच्या वत्स, गुल्म, वाशिम असेल किंवा नागरधन, नागरा आणि पवनार, वर्धा अशा अनेक प्रांतिक राजधान्या होत्या. आणि वाकाटक नागराजे ज्यांनी जगप्रसिद्ध अजिंठामधली 16, 17 आणि 19 नंबरची जी काही बुद्ध लेणींचं उत्कृष्ट बांधकाम केलं हे वाकाटक नागराजांनीच केलेलं होतं. अकोल्याच्या पातूर बुद्ध लेण्या असो किंवा विज्यासन, भद्रावती, चंद्रपूरच्या बुद्ध लेण्या असो किंवा घटोत्कच बुद्ध लेण्या असो आणि कान्हेरी बुद्ध लेण्यांसाठी सुद्धा किंवा जोगेश्वरी आणि मुंबईतील जोगेश्वरी आणि घरापुरी बुद्ध लेण्या, ह्या सर्व बुद्ध लेण्यांचं खोदकाम, बांधकाम हे वाकाटक बौद्ध नागराजांनीच केलेलं होतं. आणि म्हणून रामटेक, मनसर, नागरधन आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नागरा नावाचं एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ ते सुद्धा वाकाटक नागराजांच्याच कालखंडामधलं आहे. तिथेही सुद्धा नाग हा शब्द आहे आणि नाग हे प्राचीन काळातील बौद्ध ठिकाणं होते. आणि म्हणून रामटेक, मनसर, नागरधन गोंदिया जिल्ह्यातील नागरा आणि हे संपूर्ण माहूरजरी जे महारजरी आहे तर हे प्राचीन बौद्ध स्थळ होते. तसेच नागपूर पाचचं अडम असेल किंवा मांढळ असेल आणि अलीकडेच आष्टी या गावामध्ये नागपूर जिल्ह्यातील एक नागाच्या फण्यावर असलेली बुद्धाची मूर्ती सुद्धा प्राचीन प्राप्त झालेली होती. आणि म्हणून रामटेक हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि तसंही बघतो म्हटलं तर जास्तीत जास्त आपल्या अस्पृश्य समाजामध्ये रामटेके हे आडनाव आपल्याला दिसतं. आणि हे रामटेके म्हणजे प्राचीन काळातील संघाराम टेकडीचे रहिवासी असावे असं सांगता येतं. आणि म्हणून मनसर हे जे वाकाटक नागराजांचं जे स्थळ आहे,
गोंदिया जिल्हा वास्तविक पाहता ते नाग गोंड लोकांचं ठिकाण होतं आणि गोंड लोक सुद्धा हे प्राचीन काळातील नागवंशी लोक होते आणि म्हणून मनसर आणि नागरा गोंदिया येथील हे प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं एक महत्व होतं. तर त्याचसोबतच मांढळ असेल किंवा नागपुरातील अडम असेल या ठिकाणी सुद्धा वाकाटक नागराजांचं प्राचीन बौद्ध स्थळ आणि त्या ठिकाणी काही बुद्ध मूर्त्या सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. नागपूर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे हमलापुरीच्या तलावामध्ये प्राचीन गुप्त शैलीतील प्राचीन बुद्ध मूर्ती 15व्या शतकातील प्राप्त झालेली आहे. ही सुंदर बुद्ध मूर्ती अभय मुद्रा असलेली बुद्ध मूर्ती बिहार राज्यातील सुलतानगंज या ठिकाणी जी बुद्ध मूर्ती प्राप्त झालेली आहे त्याच पद्धतीची बुद्ध मूर्ती हे हमलापुरी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून नाग विदर्भामध्ये खास करून मौर्य पूर्व, मौर्य, सातवाहन, वाकाटक राजे असेल किंवा त्रैकुटक, क्षत्रप, कलचुरी, गुप्त आणि भोसले आणि यादव या नाग राजांचं नाग शासन नाग विदर्भामध्ये होतं. आणि म्हणून वर्धा या शहराला सुद्धा एक प्राचीन इतिहास आहे. या नाग विदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नागपूर आणि नागपूरच्या परिसरामध्ये नागपूर पासून 80 ते 85 किलोमीटर असलेले हे जे वर्धा ठिकाण आहे या वर्धाला सुद्धा एक प्राचीन बौद्ध संस्कृतीचा एक वारसा आहे. तर वर्धा हे जे वरदो वराहरो म्हणत असतो तर वर्धा हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे. नंतर ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या कालखंडामध्ये वर्धा हे नाव पडलेलं आहे परंतु पाली शब्द वरदा आहे. जसं आपण भगवानला भगवा म्हणत असतो बुद्धाला त्याच पद्धतीने हे वरदा वरदा असं हे पाली धम्मलिपीतला शब्द आहे. नंतर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये वर्धा हे नाव पडलेलं आहे आणि हे वर्धा नदीवरून जरी निश्चित पडलं असेल तर परंतु वर्धा हा पाली धम्मलिपीतला शब्द आहे. भगवान बुद्धांच्या एकूण 11 मुद्रा आहे. तर भगवान बुद्धांची जशी अभय मुद्रा आहे, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे, भूमिस्पर्श मुद्रा आहे किंवा महापरिनिर्वाण मुद्रा आहे, आशीर्वाद मुद्रा आहे, तर अशाच पद्धतीच्या भगवान बुद्धांची एक मुद्रा म्हणजे वरदा मुद्रा आहे किंवा तिला वरद मुद्रा किंवा वरदा मुद्रा म्हणतात. या बुद्धांच्या वरदा मुद्रा किंवा वरद मुद्रेवरूनच हे वर्धा नाव प्राप्त झालेलं आहे. म्हणून वर्धाचा एक बौद्ध धम्माचा एक इतिहास आहे. आणि या वर्धेला जे अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे वर्धेला एकदम लागूनच असलेलं पवनार हे प्राचीन वाकाटक नागराजांची प्रांतिक राजधानी होती. वाकाटक राजे ज्यांचं गुप्त घराण्याशी संबंध होता, ज्या द्वितीय चंद्रगुप्त राजा ज्यांनी सांचीच्या महास्तूपासाठी योगदान दिलं होतं. सांचीच्या महास्तूपासाठी त्या ठिकाणी द्वितीय चंद्रगुप्त राजाचे शिलालेख तुम्हाला सांचीच्या महास्तूपापाशी सापडेल की ज्यांनी सांचीचा उल्लेख कोकणात बोट महाविहार असा केलेला आहे. तर हे गुप्त राजे आणि वाकाटक राजांचा एक वैवाहिक संबंध होता आणि म्हणून ही प्रभावती गुप्ता असेल किंवा कुबेरा नागा असेल तर हे वैवाहिक संबंध गुप्त आणि वाकाटकांचे होते. आणि गुप्त राजे आणि वाकाटक राजे हे बुद्धिस्ट राजे होते. आणि म्हणून वाकाटकांच्या अनेक राजधान्या या नाग विदर्भामध्ये होत्या. परंतु आणखी वर्धा जिल्ह्यातील पवनार हे धाम नदी नसून ते धम्म नदीच्या तीरावर असलेलं हे प्राचीन प्रवरपूर हे प्राचीन बौद्ध नगर. या प्रवरपूर हे नगर सुद्धा नागपूर वर्धा यवतमाळ महामार्गावर आहे. आणि हे पवनार जे म्हणून ओळखलं जातं हे पवनार नसून प्राचीन प्रवरपूर होतं आणि वाकाटक नागराचा द्वितीय प्रवरसेन यांची प्रांतिक राजधानी आणि त्या ठिकाणी पवनारला प्राचीन किल्ला सुद्धा आहे. आणि म्हणून पवनार हे वर्धा जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. आणि अशा पद्धतीने हे वाकाटक नागराजांची प्रांतिक राजधानी म्हणजे आजचं जे पवनार आधुनिक म्हणतात ते प्राचीन प्रवरपूर होतं. प्रवरसेन नावाच्या वाकाटक नागराजावरूनच ते प्रवरपूर झालं होतं आणि काळाच्या प्रतिक्रांतीनंतर ते पवनार झालेलं आहे. आणि पवनारचा जो विनोबा भावे आश्रम आहे या ठिकाणी सुद्धा वाकाटक आणि गुप्त काळातील आणि कनिष्क कुशाण काळातील प्राचीन बौद्ध अवशेष प्राप्त झालेले आहे. ज्या ठिकाणी विनोबा भावे यांचा आश्रम आहे परमधाम आश्रम तो आश्रमच
प्राचीन बौद्ध महाविहारावर आहे. आजही त्या ठिकाणी मोठी बोधी वृक्षाची झाडं आणि कुशाण काळातील आपल्या नाग विदर्भामध्ये लाल दगड म्हणजे लाल बलुआ पत्थरातली जे बौद्ध सम्राट कनिष्क राजा कुशाण राजा बौद्ध सम्राट कनिष्क यांनी मथुरा येथे जे बुद्ध मूर्ती कला केंद्र होतं, मथुरा कला केंद्रातली लाल दगडातील लाल बलुआ पत्थर मधली बुद्धाची अभय मुद्रा आणि बुद्धांच्या हातावर धम्मचक्र कोरलेली या परमधाम विनोबा भावे आश्रमामध्ये जे नागपूर वर्धा रोडवरच आहे, तर तिथे ती अभय मुद्रा असलेली बुद्ध मूर्ती पडलेली आहे. काळ्या दगडातील काही बोधिसत्वांच्या बुद्धांच्या धम्मचक्र, त्या ठिकाणी बोधिसत्व मंजुश्री असेल तर, आणि त्या ठिकाणी अनेक बुद्ध मूर्त्यांचं विकृतीकरण केलेलं आहे. तर या वर्धा जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचं ठिकाण पवनार प्राचीन प्रवरपूर होतं आणि याच पवनारच्या एकदम बाजूला असलेलं दत्तपूर या ठिकाणी सुद्धा बुद्धांची मूर्ती प्राप्त झालेली होती. आणि म्हणून कुशाण काळातील अभय मुद्रा हे सध्या आपण विनोबा भावे आश्रमामध्ये आहे. आणि या नाग विदर्भामधील जे अत्यंत आणखी एक महत्वाचं ठिकाण म्हणजे नागभीड नावाचं ठिकाण. नाग लोकांची भीड वस्ती हे नागभीड, आणि जसं नागपूरला लागून रामटेक आहे तसंच नागभीडला लागून देवटेक आहे. देव म्हणजे देवानाम पिय, आणि या नागभीडच्या जवळ असलेलं देवटेक, या देवटेकला म्हणजेच नागभीडला काही प्राचीन बौद्ध लेणे आहे आणि सम्राट अशोकांच्या अमात्याचा त्या ठिकाणी पाली धम्मलिपीमध्ये शिलालेख प्राप्त झालेला आहे. म्हणजे तो सम्राट अशोकाचा धम्म शिलालेख त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे देवटेक नागभीडला. आणि म्हणून ह्या त्या ठिकाणी ते भगवान बुद्धांचं जे प्रथम शिला आहे पंचशिलातलं पाणाती पाता वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्ही, म्हणजे प्राण्यांची हिंसा करू नये या पंचशिलातील पहिल्या शिलाचा पाली धम्मलिपीमध्ये उल्लेख त्या शिलालेखांमध्ये देवटेकच्या त्या नागभीडच्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. तर या नागभीडला काही बौद्ध लेणे, आणि नागभीड देवटेक हे प्राचीन बौद्ध स्थळ होतं, ते चंद्रपूर जिल्ह्यामधील होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं या नाग विदर्भामध्ये हा जो संपूर्ण नाग विदर्भ हा बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. या नाग विदर्भातील ज्या चंद्रपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली 16 ऑक्टोबरला, तर या चंद्रपूरला सुद्धा भद्रावतीला वाकाटक नागराजे आणि सातवाहन नागराजांनी बौद्ध लेण्यांचं काम केलेलं आहे. ते म्हणजे विद्यासन बुद्ध लेणी. ही विद्यासन बुद्ध लेणी ज्यांची दिशा पूर्व दिशेकडे तोंड, पूर्वाभिमुख त्याचं तोंड आहे, आणि हे पालीमध्ये भद्रावती म्हणतात किंवा भद्रावती म्हणतात. आपण बौद्ध साहित्याचा अभ्यास केला किंवा सामावती सुत्त वाचलं, सामावती सुत्तामध्ये भद्रावती नगराचा उल्लेख आहे, परंतु ते कौशांबी येथील भद्रावती नगरी होती. भद्रावती नगर कर्नाटक मध्ये सुद्धा आहे. आणि बौद्ध साहित्याचं जर वाचन केलं तर बौद्ध राजा प्रसेनजित यांच्या लाडक्या हत्तीनीचे नाव भद्रावती होते. भद्रा या शब्दाचा अर्थ भद्रा म्हणजे सुंदर होत असते, जे मनाने शिलाने सद्गुणाने सुंदर आहे. म्हणून आपण थेरी गाथा जर त्रिपिटकातला बौद्ध ग्रंथ भिक्खुनींचा थेरी गाथा वाचला तर भिक्खुनींचं एक विशेषण आहे भद्रा. तर आपण जसं यशोधरेला भिक्खुनी झाल्याच्या नंतर यशोधरेला भद्रा कात्यायना म्हणतो किंवा भद्रा कुंडलकेशा किंवा भद्रा कपिलानी, असे बौद्ध भिक्खुनींच्या नावाच्या समोर भद्रा हे नाव प्राप्त होत असतं. आणि म्हणून भद्रा म्हणजे शील सद्गुणांनी सुंदर आहे. तर हे आपण बौद्ध साहित्यामध्ये थेरी गाथामध्ये एक बौद्ध भिक्खुनींना ते एक विशेषण होतं. त्याचप्रमाणे भद्रा आणि भद्र हे बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींचे विशेषण होते. बुद्धांच्या काळामध्ये सुभद्र असेल, नंतर राहुल भद्र असेल किंवा शीलभद्र असेल, हे बौद्ध भिक्खूंच्या नावांच्या मागे किंवा पुढे हे आपल्याला भद्रा आणि भद्रा हे शब्द, त्याला एक बौद्ध संस्कृतीचा एक विशेषण आहे. आणि म्हणून भद्रावतीच्या ज्या काही बौद्ध लेणी आहे ह्या सुद्धा वाकाटक सातवाहन नागराजांनी खोदलेले आहे. आणि त्या ठिकाणी या भद्रावती चंद्रपूर परिसरामध्ये एकूण 7 नागराजांचा उल्लेख सापडतो. भटाळा हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहार आहे. भटाळा हे एका नागराजांचंच नाव आहे. एकूण 7 नागराजांचं नागशासन भद्रावती चंद्रपूर परिसरामध्ये होतं. आणि आजही त्या ठिकाणी
म्हणजे भद्रावतीला भद्रनाग नावाचा नागराजा किंवा त्याला भद्रशील म्हणतात, या भद्रनाग नावाचं नाग शासन होतं. आजही तुम्हाला भद्रनाग मंदिर म्हणून त्या ठिकाणी विकृत केलेलं आहे, परंतु तो वास्तविक पाहता ते भद्रनाग नसून तो भद्रनाग नावाचा नागराजा होता आणि त्यांनी आपलं नाग शासन त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. या भद्रावती आणि चंद्रपूर परिसरामध्ये सूर्यघोष नावाच्या भिक्खूंनी सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. ते इतिहासामध्ये त्याचे पुरावे सापडत असतात. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काही माणिकगड आहे, तर हे माणिकगड सुद्धा माना नागवंशी गहिलू नावाच्या नागवंशी माना राजांनी बांधलेला आहे. या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे नागविदर्भामध्ये चंदनखेडा हे प्राचीन सातवाहनकालीन बौद्ध महास्तूपाचं, तसंच रामदेगी हे सुद्धा सातवाहन मौर्य वज्रयान शिल्प सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. रामदिगी नसून ते संघारामगिरी होतं, प्राचीन बौद्ध स्थळ ताडोबा अभयारण्यामधलं. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यामधील मार्कंडा जे वैनगंगा नदीच्या ठिकाणी असलेलं वज्रयान बौद्ध महाविहार आहे. त्याचप्रमाणे नागेपल्ली असेल, मुलचेरा असेल गडचिरोलीतील, हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तर अत्यंत महत्वाचं केंद्र म्हणजे नाग विदर्भातलं भद्रावतीतलं भद्रावती बुद्धलेण्या. तर ह्या भद्रावती बुद्धलेण्या वाकाटक सातवाहन नागराजांचे आहे. तर हे विज्यासन नाव म्हणजे जे तथागत भगवान बुद्धांनी बोधगयेला जे वज्रासन मांडलेलं होतं 40 दिवसाचं, हे वज्रासनाचाच अपभ्रंश म्हणजे वज्रासन आणि नंतर ते विज्यासन झालेलं आहे. आपण वंदनेमध्ये रोज म्हणत असतो विद्याचरण संपन्नो, म्हणजे जो विद्या आणि आचरणांनी युक्त आहे असं आपण रोज वंदने म्हणत असतो. वज्रासन याच ते वज्रासन आणि विद्यासन आणि ते बुद्धलेणी झालेलं आहे. म्हणून या नाग विदर्भामध्ये मौर्य पूर्व काळापासूनच हल्लूर सभ्यतेचा इतिहास या नाग विदर्भाला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून हे जे वर्धा नगरामध्ये जे नाग विदर्भ आहे, नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा नाग लोकांची ठिकाणं होती, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात. तर हे वर्धा हे बुद्धांची वरद मुद्रा किंवा वर्धा मुद्रावरूनच ते वर्धा नाव प्राप्त झालेलं आहे. आजही वर्धा जिल्ह्याला एकदम वर्धा जिल्ह्याला लागूनच नागठाणा असेल, म्हणजे नाग लोकांच्या संस्कृतीचे काही पुरावे सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धाला लागूनच असलेलं नागठाणा नावाचं ठिकाण असेल किंवा नागापूर नावाचं छोटं गाव असेल किंवा नागझरी असेल किंवा नाग टेकडी असेल किंवा नाग पठार असेल, तर हे वर्धा जिल्ह्यामध्ये नाग संस्कृतीशी बौद्ध संस्कृतीशी असलेल्या गावांची नावं सुद्धा सापडतात. तसंच सुजातपूर ही अशी 2 गावं वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे सुजात भिक्खू किंवा सुजाता उपासिकेचा तो इतिहास आहे. प्रतिक्रांतीच्या नंतर अनेक नावं बदललेली आहे. तसंच सेलडोह जे म्हणजे हे प्राचीन जे महामार्ग आहे, म्हणजे पवनार प्रवरपूर असेल, सेलडोह असेल, केळझर असेल, दत्तपूर असेल आणि देवळी असेल, हे संपूर्ण प्राचीन बौद्ध नगर नागपूर, वर्धा, यवतमाळ महामार्गावरच आहे आणि ते व्यापारी प्राचीन काळातील महामार्ग होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. सेलडोह जे म्हणजे सेलू तालुक्यामध्ये एकूण 2 प्राचीन बौद्ध स्थळ आहे. सेलू तालुक्यामध्ये एकूण 2 प्राचीन बौद्ध स्थळ, एक म्हणजे केळझर जे प्राचीन धम्मचक्र नगर होतं आणि दुसरं म्हणजे सेलडोह. या सेलडोहला सुद्धा सातवाहन काळातील प्राचीन बौद्ध विटा महास्तूपांचे अवशेष अलीकडेच प्राप्त झालेले आहे आणि ते केळझर पासून बिलकुल जवळच आहे आणि महामार्गावरच आहे. सेलू तालुक्यामध्ये शील या शब्दाचाच अपभ्रंश सेलू झालेला आहे. आणि म्हणून सेलडोह काय आहे, तर आपण भगवान बुद्धांचं सुत्त पिटक जर वाचलं तर आपल्याला सेल सुत्त, आपण सेल सुत्तामध्ये सेल नावाचा भिक्खू होता बुद्धाचा शिष्य, सेल सुत्त म्हणजे त्याच्यावरच ते सेलडोह हे नाव पडलेलं आहे. आपण सेल सुत्तामध्येच ती गाथा आहे कोणती, की सेल असा म्हणतो बुद्धाला की आपल्या भिक्खू संघामध्ये असा कोण आहे जो तुमच्या धम्मचक्राचं अनुवर्तन करेल. त्यावेळी बुद्ध सेल नावाच्या त्या व्यक्तीला उत्तर देतात की हे सेल, मी राजा आहे, धम्मराजा आहे, अनुत्तर अशा धम्मचक्राचं मी प्रवर्तन केलेलं आहे, त्याला या धम्मचक्राला आता कोणीही मागे फिरवू शकत नाही. माझ्या या 80 अग्रश्रावकामध्ये ज्या भिक्खूंमध्ये संघ सेनापती सारिपुत्त हे माझ्या
या धम्मचक्राचं अनुवर्तन करेल त्याला पुढे नेईल, असं भगवान बुद्धांनी सेलला सांगितलेलं आहे. सेल हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे, त्याच्यावरूनच ते सेलडोह किंवा सेलसुरा हे नाव भारत पडलेलं आहे. म्हणून हे जे सेलडोह आणि केळझर धम्मचक्र नगर हे प्राचीन सेलू तालुक्यातील अत्यंत महत्वाचे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. म्हणून या वर्धा जिल्ह्यातील जे काही प्राचीन बौद्ध स्थळ आहे त्याची नावं मी पुन्हा सांगतो. पवनार जे प्राचीन प्रवरपूर होतं, केळझर जे प्राचीन धम्मचक्र नगर होतं, दत्तपूर, देवळी आणि सेलडोह हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे ज्या ठिकाणी बौद्ध अवशेष बुद्ध मूर्त्या प्राप्त झाल्या आहे. आणि हे सर्वच ठिकाणं नागपूर, वर्धा, यवतमाळ महामार्गावर आहे आणि एकदम जवळ जवळ आहे आणि तो प्राचीन एक व्यापारी महामार्ग सुद्धा होता. आणि हे सर्व ठिकाणं जी नदीच्या काठावरच असतात आणि धाम नदीच्या काठावर असलेले हे प्राचीन पवनार. आणि म्हणून बोर नदी या वर्धा जिल्ह्यामध्ये खास करून बोर नदी आणि बोर अभयारण्य किंवा बोर धरण आहे. तर हे बोर या शब्दाला सुद्धा एक बौद्ध संस्कृतीचा इतिहास आहे. मंगोलियन देशामध्ये बुद्धाला बोर खान म्हणतात. बोर म्हणजे बुद्ध होत असते आणि खान म्हणजे राजा होत असते. तर बोर हा मंगोलियन शब्द आहे, परंतु बोर हे बुद्धालाच बोर खान म्हणतात मंगोलिया देशामध्ये. कुबिले खान नावाचा बौद्ध राजाचं आपण नाव ऐकलंच असेल. तर अशा पद्धतीनं हे जे केळझर नागपूर, वर्धा, यवतमाळ महामार्गावर असलेलं, ज्याला काही मनुवादी लोक एक चक्र नगर म्हणून किंवा एक चक्रा गणपती म्हणून सांगितल्या जातात, परंतु ते एक चक्र नगर नसून केळझरचं प्राचीन नाव धम्मचक्र नगर होतं. आणि या केळझर प्राचीन धम्मचक्र नगर मध्ये वाकाटक, कलचुरी आणि सातवाहन नागराजांचे बौद्ध अवशेष प्राप्त झालेले आहे. आणि ते वाकाटक, खास करून वाकाटक म्हणजे पवनार, पवरपूर आणि केळझर हे एकाच महामार्गावर असल्यामुळे वाकाटक नागराजांची आणि सातवाहन नागराजांचा विशेष प्रभाव या नाग विदर्भावर सत्ता होते. मग त्यांचे तिथे प्राचीन अवशेष वाकाटक नागराजांचे, सातवाहन आणि कलचुरी आणि काही जैन धर्मांचे अवशेष सुद्धा केळझर म्हणजे प्राचीन धम्मचक्र नगरला प्राप्त होत असतात. आणि म्हणून हे एक चक्र नगर असून ते धम्मचक्र नगर आहे. आणि म्हणून हे धम्मचक्र हे एकदाच फिरत असते. बुद्धाने ते आखाडी पौर्णिमेलाच धम्मचक्र प्रवर्तन केलेलं होतं. सुंदर अशा निसर्गरम्य आणि डोंगर पायथ्याशी असलेलं हे ठिकाण म्हणजे केळझर जे प्राचीन धम्मचक्र नगर होतं. या संपूर्ण केळझर प्राचीन धम्मचक्र नगर या प्राचीन धम्म नगरीमध्ये, संपूर्ण केळझर धम्मचक्र नगर मध्ये जर फिरलो तर संपूर्ण गावामध्ये प्राचीन बौद्ध महाविहाराचे, बौद्ध स्तूपांचे, ओटीव स्तूपांचे, दगडी कोरीव काम केलेले, नक्षीकाम केलेले बौद्ध अवशेष संपूर्ण केळझर गावामध्ये आपल्याला इतरत्र पडलेली दिसतील. आणि म्हणून प्राचीन हे महामार्गावर असलेलं हे वाकाटक नागराजांचीच एक नगरी म्हणजे केळझर हे प्राचीन धम्मचक्र नगर होतं. आणि या वाकाटक केळझर एक धम्मचक्र नगरला त्या ठिकाणी ते महाभारताशी जोडतात, भीम बकासुराशी, पण त्यांचा काहीही संबंध आहे, त्या काल्पनिक कथा आहे. आणि म्हणून या केळझर प्राचीन धम्मचक्र नगरामध्ये 8व्या शतकातील बोधिसत्व अवलोकितेश्वराच्या, ज्याला काही लोक विष्णूच्या मूर्त्या म्हणून अपप्रचार करतात, परंतु त्या वाकाटक महायान वज्रयान पंथाच्या त्या बुद्ध मूर्त्या आहे, ज्याला विष्णू मूर्त्या म्हणून प्रचार केला जातो. तर त्या बोधिसत्व अवलोकितेश्वराच्या एकूण 4 सुंदर अशा काळ्या दगडातील कोरीव काम, नक्षीकाम केलेल्या सुंदर अशा बोधिसत्व अवलोकितेश्वर, बोधिसत्व पद्मपाणी, वज्रपाणी, वैरोचनाच्या अशा बुद्ध मूर्त्या या वाकाटक धम्मचक्र नगरामध्ये प्राप्त झालेल्या आहे. त्या सध्या मंदिरामध्ये विष्णूच्या रूपामध्ये त्याची पूजा केली जाते. आणि त्याचप्रमाणे बोधिसत्व मंजुश्री जी महायान वज्रयानांची तांत्रिक देवता बोधिसत्व मंजुश्री ताराची मूर्ती सुद्धा वाकाटक नगरीला प्राप्त झालेली आहे, म्हणजे त्या केळझर धम्मचक्र नगरामध्ये, जिला महालक्ष्मीची मूर्ती म्हणून अपप्रचार करतात, परंतु ती महालक्ष्मीची मूर्ती जी केळझर धम्मचक्र नगरला सापडलेली आहे, जी गणेश मंदिरामध्ये ठेवलेली आहे, तर ती बोधिसत्व मंजुश्री तारा हिची मूर्ती किंवा तिला डाकिनी म्हणून सुद्धा वज्रयान तंत्रयानामध्ये ती मान्यता आहे. तर अशा पद्धतीने
याच केळझर एक धम्मचक्र नगर मध्ये बाजार मार्केट मध्ये सुद्धा एक मंदिर आहे, तिथे सुद्धा वस्तीच्या मधोमध तिथे सुद्धा मंदिरामध्ये बोधिसत्व अवलोकितेश्वराची सुंदर कोरीवकाम केलेली 8व्या शताब्दीतली वाकाटक बौद्ध राजांची ती आणि गुप्त आणि पाल शैली कला शैलीचा त्याच्यावर प्रभावही जाणवतो। तर त्या बुद्ध मूर्त्या त्या ठिकाणी म्हणजे बोधिसत्व अवलोकितेश्वराच्या बुद्धाच्या मूर्त्या सुद्धा अशा महायान वज्रयान तंत्रयान अशा प्राचीन बुद्ध मूर्त्या या केळझर प्राचीन धम्मचक्र नगरला प्राप्त झालेले आहे। या केळझर प्राचीन धम्मचक्र नगराचा उल्लेख हा सुसीम प्रश्न हा अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे। सुसीम प्रश्न हा सुसीम कोण आहे? आपण त्रिपिटकामध्ये थेर गाथामध्ये बुद्धांच्या एका भिक्खू शिष्याचं नाव सुसीम होतं आणि बौद्ध सम्राट अशोक यांचे जे लहान भाऊ होते, सुसीम नावाचा सम्राट अशोकाचा एक भाऊ होता ज्यांच्या पोटी निग्रोध नावाचा भिक्खू जन्म घेत असतो। तर सुसीम प्रश्नामध्ये या केळझर प्राचीन धम्मचक्र नगराचा उल्लेख आहे सुसीम प्रश्न ग्रंथामध्ये। तर या सुसीम प्रश्न ग्रंथामध्ये या केळझर प्राचीन धम्मचक्र नगराचा उल्लेख म्हणून या केळझर प्राचीन धम्मचक्र नगरावर एकेकाळी धम्मनाग नावाचा नाग राजाचं नाग शासन होतं। धम्मनाग नावाचा नाग राजा त्या ठिकाणी केळझर धम्मचक्र नगरला राहायचा। त्याच्या राणीचं नाव नागराणी भद्रशिला होतं आणि त्यांचा नाग राजकुमार सुमित्र होता आणि या धम्मनाग नागराजांची ही प्राचीन हे केळझर धम्मचक्र नगर होते आणि म्हणून हे जे ज्याला एक चक्र नगर म्हणतात, वास्तविक ते एक चक्र नगर नसतं, ते धम्मचक्र नगर आहे। त्याच पद्धतीनं वाकाटक राजांचं या नाग विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा जो बेरार प्रांत म्हणून ओळखला जात होता, तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब नावाचं एक ठिकाण आहे, ते सुद्धा वाकाटक नागराजांची नगरी आहे। तर हे कळंब नावाचं जे शहर आहे जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, हे कळंब नावाचं शहर सुद्धा चक्रावती नदीच्या तीरावर आहे। तर चक्रावती म्हणजे आणि हे धम्मचक्र नगर म्हणजे वर्धा जिल्ह्यातील धम्मचक्र नगर केळझर आणि यवतमाळ जिल्ह्यातील ते कळंब चक्रावती नदी। तर हे प्राचीन बौद्ध संस्कृतीचे नाव आहे। तर धम्मचक्र नगर आणि चक्रावती नदी हे जे नाव आहे हे बौद्ध संस्कृतीशी जोडलेले आहे आणि म्हणून जे मिलिंद प्रश्न या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये चक्रवर्ती जे कोणाला म्हटलेलं आहे, चक्रवर्ती महान सम्राट अशोकाला म्हटलेलं आहे। तर राजा मिलिंदाने भंते नागसेनाला मिलिंद प्रश्नामध्ये ग्रंथामध्ये विचारलेलं होतं की हे भंते, चक्रवर्ती राजाचे एकूण गुण किती असतात? तर चक्रवर्ती राजाचे एकूण 4 गुण भंते नागसेनांनी राजा मिलिंदाला सांगितलेलं आहे। तर चक्रवर्ती राजा म्हणजे जो आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतो, जो धम्मवान शीलवान राजा आहे, त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात। आणि हे चक्रवर्ती राजाचे एकूण 4 गुण आहे की चक्रवर्ती राजा हा राजा जरी असला, त्याच्याकडे अनेक भौतिक सोयी सुविधा जरी असल्या तरी त्याला अहंकार राहत नाही, तरी पण तो प्रजेसोबत चांगला नम्रतेचा व्यवहार करतो। हा चक्रवर्ती राजाचा पहिला गुण। दुसरा गुण चक्रवर्ती राजाच्या राज्यामध्ये चोर लुटारू राहत नाही, चोरी होत नाही, दरोडेखोरी होत नाही। तिसरा चक्रवर्ती राजाचा जो गुण आहे तो म्हणजे चक्रवर्ती राजा आपल्या राज्याची चांगली देखरेख करत असतो। तो संपूर्ण प्रजेच्या सुख आहे की दुःख आहे त्याची संपूर्ण शहानिशा करतो आणि त्याचा दूर करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो। हा तिसरा गुण चक्रवर्ती राजाचा। आणि चौथा असतो की चक्रवर्ती राजा आपल्या राज्याचं आणि आपल्या प्रजेचं चांगल्या पद्धतीनं रक्षण करत असतो, हिफाजत करत असतो। तर हे चक्रवर्ती राजाचे जे 4 गुण आहे त्यालाच राजा भवतो धम्मिको म्हणतात। आणि म्हणून चक्रवर्ती राजा हा सम्राट अशोक राजा होता आणि चक्रवर्ती राजाचे हे जे 4 गुण मिलिंद प्रश्नामध्ये आहे आणि हे 4 गुणावर या चक्रवर्तीचे जे 4 गुण असतात, राजा भवतो धम्मिको, राजा धम्मवान असेल तर प्रजा, तर या चक्रवर्ती राजाच्या 4 गुणांचं पालन करणारा हा धम्मनाग नावाचा केळझर प्राचीन धम्मचक्र नगरचा हा राजा होता। म्हणून त्याच्यावर हे ज्याला एक चक्र नगर म्हणतात, परंतु ते वास्तविक धम्मचक्र नगर होतं। आणि
या ज्या संपूर्ण मूर्त्या तुम्हाला, ज्या काही बुद्ध मूर्त्या तुम्हाला दिसतात केळझर धम्मचक्र नगर मध्ये, तर या संपूर्ण बुद्ध मूर्त्या तुम्हाला त्याच पद्धतीच्या मूर्त्या पाल काळातील तुम्हाला नालंदा संग्रहालयामध्ये सुद्धा त्याच्या छाप, त्याचे काही वैशिष्ट्य आपल्याला नालंदा संग्रहालयामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून या केळझर नगरीला एक किल्ला सुद्धा आहे आणि या किल्ल्यावरच, केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणपती गणेश सिद्धिविनायक मंदिर बनवलेलं आहे. या विनायक आणि सिद्धी शब्दाला सुद्धा एक प्राचीन इतिहास आहे. आपण पाहत असतो की भगवान बुद्धांचे जे अग्रशिष्य होते सारीपुत्त आणि महामोगलायन भिक्खूला इद्दीमान महामोगलायन म्हणायचे. इद्दी हा पाली धम्मलिपीतला शब्द आहे. इद्दी म्हणजे रिद्धिमान, महामोगलायन म्हणून ओळखायचे. आणि सिद्धी, तर हे सिद्धी आणि रिद्धी काय आहे, तर सिद्धी आणि रिद्धी म्हणतात, तर रिद्धी शब्द नसून तो पालीमध्ये इद्दी शब्द आहे. सिद्धी आणि रिद्धी हे धम्मलिपीतले पाली शब्द आहे. आणि हे सिद्धी आणि रिद्धी गणपतीच्या पत्नी मानल्या जातात काल्पनिक पद्धतीने, परंतु ते सारीपुत्त आणि महामोगलायन हे सिद्धी आणि रिद्धी म्हणून बुद्धाचे अग्रशावस म्हणून ती परंपरा होती. आणि म्हणून हे सिद्धी हा शब्द पाली धम्मलिपीतला आहे. आणि विनायक शब्द शिवली परित्त गाथांमध्ये आणि अमरसिंह नावाच्या आचार्यांनी उज्जैनच्या अमरकोश मध्ये बुद्धाला विनायक या नावाने संबोधन केलेलं आहे. ज्यांनी विनय पीठक, विनय, ज्यांनी पंचशील हे एक विनयच आहे, अष्टशील विनय आहे, 10 विनयच आहे. तर हे 84,000 गाथा हे सुद्धा एक विनयच आहे की ज्यांनी या जगाला विनय नियम एक धम्मानुशासन दिलेलं आहे. तर त्यालाच विनायक म्हणतात. आणि विनायक शब्द बुद्धासाठीच प्रयोजन आहे. विनायक बुद्धालाच म्हणतात, विशेषण आहे. आणि विनय पिटकाचा म्हणजे विनय आणि नियम ज्याला भगवान बुद्धांची आचारसंहिता म्हणत असतो. तर हे विनायक, अष्टविनायक हे सगळे बुद्धांचेच प्राचीन काळामधील नाव आहे. तर या ज्या ठिकाणी, ज्या केळझरला जे एक धम्मचक्र नगर म्हणतात, तर त्या ठिकाणी केळझर किल्ल्याच्या ठिकाणी एका विहिरीमध्ये सुद्धा सोन्याची बुद्ध मूर्ती प्राप्त झालेली होती आणि काही प्राचीन बुद्ध मूर्त्या सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या. तर आज ज्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण केळझर धम्मचक्र नगर मध्ये प्राचीन बौद्ध महाविहारांची अवशेष बुद्ध मूर्त्या आता प्राप्त झालेल्याच आहे. परंतु केळझर किल्ल्यावर जे सिद्धिविनायक जे गणपती मंदिर आहे ते ठिकाण सुद्धा प्राचीन बौद्ध महाविहार आहे. विनायक नाव हे बुद्धाचंच आहे. विनायक असेल, धम्म विनायक असेल, अष्टविनायक, धम्म किंवा विश्वविनायक, नागविनायक आणि हे सिद्धिविनायक हे सर्व बुद्धांचे विशेषण आहे. सर्व बुद्धांचीच नाव आहे. जेवढी काही गणपतीची नावं आहे ती सर्व बुद्ध आणि बोधिसत्वांचीच विशेषण आहे. बुद्धाचे एकूण 100 सहस्त्र नामावली सुद्धा आहे. आणि म्हणून हे जे एक राजस्थान जिल्ह्यामध्ये तर कोलवीला विनायक नावाची बुद्धलेणीच आहे. आणि इकडे पुणे जिल्ह्यामध्ये इकडे नाणेघाट परिसरामध्ये जुन्नर शिवनेरीला लेण्याद्री या ठिकाणी अष्टविनायक गणपती ब्राह्मण पेशव्यांनी बुद्ध लेणीमध्ये बसवलेला आहे. तर हे अष्टविनायक म्हणजे कोणाला म्हणतात, ज्यांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केलेला आहे. म्हणून त्यांचं अष्टांगिक चक्र असते, 8 आर्याचं अष्टविनायक चक्र. तर ते भगवान बुद्धालाच अष्टविनायक, विश्वविनायक आणि सर्व ही नावं विनायकच बुद्धाला म्हणत असतात. म्हणून ते आर्य अष्टांगिक मार्ग ज्यांनी जगाला दिलेला आहे म्हणून त्यांनाच अष्टविनायक असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून ज्या केळझर किल्ल्यावरचे गणपती सिद्धिविनायक मंदिर म्हणून जे सध्या तिथे ब्राह्मणीकरण झालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही केळझरच्या किल्ल्यावर त्या ठिकाणी म्हणजे गणपती मंदिरामध्ये जर गेले तर त्या गणपती मंदिराच्या आवारामध्ये एका टिनाच्या छत्राखाली तुम्हाला बुद्धाची धम्मचक्र प्रवर्तन असलेली मुद्रा, म्हणजे बघा या केळझरचं जुनं नाव धम्मचक्र नगर आहे. आणि त्या ठिकाणी जी गणपती टेकडीवर सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये जी बुद्ध मूर्ती तुम्हाला शेंदूर लावलेली दिसते ती बुद्ध मूर्ती सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतली आहे. म्हणजे धम्मचक्र नगर आणि धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा बुद्धांची त्या तिथे सेंदूर लावलेली गणपतीच्या बाजूला तुम्हाला दिसेल. तर हे त्या ठिकाणी म्हणजे याचं केळझरचं नावही धम्मचक्र नगर आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा असलेली आणि पद्मासनात बसलेली बुद्ध मूर्ती तुम्हाला गणपतीच्या त्या मंदिराच्या टेकडावर आवारात दिसेल. ते सुद्धा एक प्राचीन बौद्ध विहार होतं, एक प्राचीन धम्मचक्र नगर होतं. आणि तो
जो किल्ला आहे तो सुद्धा नाग गोंडराजांनी बांधलेला आहे. आणि काही या केळझर धम्मचक्र नगरला श्रमण संस्कृतीच्या काही जैन धर्माचे अवशेष सुद्धा, तीर्थंकरांचे अवशेष सुद्धा प्राप्त झालेले आहे. जी मूर्ती सध्याला धम्मभूमीला होती ती सध्या पुरातत्व विभागाकडे गेलेली आहे. तर बौद्ध आणि जैन आजीवक हे श्रमण संस्कृत्याच होत्या आणि म्हणून धम्मचक्र हे जे केळझर प्राचीन बौद्ध स्थळ आहे याचं संशोधन चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. तर या केळझरला एक धम्मचक्र नगर आहे, ज्या धम्मचक्र नगर मध्ये श्रामणेर भिक्खू सत्यानंद असेल आणि सद्धम्मादित्य भिक्खू सदानंदजी महातेरो ज्यांचं कोरोना महामारीमध्ये परिनिर्वाण झालं, तर त्यांनी त्या ठिकाणी धम्मभूमी या केळझरला नागपूर वर्धा महामार्गावर अत्यंत महामार्गाला लागून असलेलं धम्मभूमी आणि त्या ठिकाणी धम्मराजिका म्हणजे सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूप बांधले होते धम्मराजा सम्राट अशोकांनी, आणि त्या महास्तूपांना धम्मराजिका महास्तूप ओळखल्या जातं. म्हणून त्यांनी धम्मराजिका हे जे महाविहार धम्मभूमी केळझर धम्मचक्र नगरला बांधलेलं आहे. तसंच सदानंद महातेरो भिक्खूंनी त्या ठिकाणी बोधगयाच्या महाबोधी वृक्षाची शाखा सुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि त्या धम्मभूमी, त्या धम्मराजिका धम्मभूमी परिसरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा आणि या धम्मभूमी परिसरामध्ये सुद्धा प्राचीन बौद्ध अवशेष विखुरलेले दिसतात. त्या धम्मभूमीच्या ज्या बोधिवृक्षाचं महाबोधी वृक्ष आहे त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला आमलक दिसेल, जे महाबोधी महावीरांच्या कलशवर दिसते, ज्याला आमलक म्हणतात, जे 24 किंवा 32 साऱ्याचं राहतात. तर ते आमलक तुम्हाला धम्मभूमी केळझरच्या बोधिवृक्षाखाली ते आमलक पडलेले दिसतील. आणि ओटीव स्तूप आणि काही प्राचीन बौद्ध काळ्या दगडातील अवशेष कोरीव काम केलेले ते आमलक हे एक शिल्प असतं बौद्ध संस्कृतीमध्ये, तर ते तुम्हाला प्राप्त पडेल. तर अशा पद्धतीनं वर्धा जिल्ह्यामधील जे काही देवळी असेल या देवळीमध्ये सुद्धा राष्ट्रकूट नागराचा कृष्ण कन्हा तृतीय यांचा ताम्रपट म्हणजे कॉपर प्लेट सापडलेली आहे. देवळी तालुकाच्या ठिकाणी कॉपर प्लेट म्हणजे ताम्रपट प्राप्त झालेला आहे देवळीला, आणि म्हणून देवळी सुद्धा हे प्राचीन स्थळच आहे. आणि त्या ठिकाणी जे कॉपर प्लेट ताम्रपट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये देवळीच्या ताम्रपटामध्येच पहिल्यांदा नागपूर या शहराचा आणि नागर्धन या शहराचा उल्लेख देवळी येथे सापडलेल्या ताम्रपट कॉपर प्लेट मध्ये पहिल्यांदाच उल्लेख आलेला आहे आणि तो राष्ट्रकूट नागराजांच्या कालखंडामध्ये आहे. आणि म्हणून या वर्धा जिल्ह्याला महापाषाण काळाचा इतिहास सुद्धा प्राप्त झालेला आहे. वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी संग्रहालयामध्ये जे गरमसूरला महापाषाण काळातील मेझोझाईक एक शिल्प प्राप्त झालेले आहे, जसं खैरवाडा या ठिकाणी सुद्धा काही महापाषाणकालीन अवशेष प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून या वर्धा जिल्ह्याला म्हणजे अमरावतीला बाबासाहेबांच्या 2 भेटी झालेल्या होत्या, त्याच पद्धतीनं या वर्धा जिल्ह्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 भेटी झालेल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वर्धा यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 मे 1936 ला पहिल्यांदा ते वर्धा सेवाग्रामला आलेले होते. बापू कुटी सेवाग्राम आश्रम मध्ये, जे पूर्वीचे शेगाव होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींसोबत विस्तृत चर्चा केलेली होती. आजही बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सेवाग्राम वर्धेला दगडावर बसून अस्पृश्य लोकांना काही मार्गदर्शन केलं होतं. त्या ठिकाणी धम्मेक बुद्ध विहार आजही सेवाग्रामच्या जुन्या वस्तीमध्ये, तो दगड ज्या दगडावर बाबासाहेब बसले होते तो आजही त्या ठिकाणी पूजनीय मानला जातो. आणि म्हणून सेवाग्रामला 1 मे 1936 ला बाबासाहेबांनी लोकांना मार्गदर्शनही दिलं होतं. आणि गांधीजींना ते भेटले होते. लक्ष्मीनारायण जे मंदिर आहे वर्धा जिल्ह्यातील, जे जमनालाल बजाज यांच्या मालकीचं होतं. जमनालाल बजाज यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भोजन घेतलं आणि त्यांच्या मालकीच्या मंदिरामध्ये, लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये ते भेट घेण्यासाठी असेच गेले. तो इतिहास त्यांनी अमरावतीच्या भाषणामध्ये मांडलेला आहे, बहिष्कृत प्रबुद्ध भारताच्या अंकामध्ये. तर मला वाटतं तो बहिष्कृत भारताचा अंक असेल, त्याच्यामध्ये ते उल्लेख आलेला आहे. तर बाबासाहेबांच्या आणि वर्धेचा एकदम जवळचा संबंध आहे. बाबासाहेबांच्या वर्धेला एकूण 2 भेटी झाल्या, 1 मे 1936 ला सेवाग्राम वर्धेला, आणि दुसरी भेट
आणि या वर्धेला काही बाबासाहेबांचे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान कार्यकर्ते एक अनुयायी म्हणजे पतित पावनदास ज्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रहाचे ते सत्याग्रही होते, पतित पावनदास यांचं जन्मगाव म्हणजे सुद्धा वर्धा होय. आणि बौद्ध विद्वान भिक्खू आणि पालीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक आणि इतिहासकार आणि जगप्रसिद्ध बौद्ध भिक्खू डॉक्टर भदंत आनंद कौशिल्यान हे पंजाब सोहाना प्रांतातले. तर डॉक्टर भदंत आनंद कौशिल्यान हे महान भिक्खू यांनी 10 वर्ष हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा येथे ते अध्यक्ष कार्यरतावर होते. आणि नंतर ते त्यांच्या संपर्कामध्ये देवळी या गावातील सदाशिव नारायण हे नारायणी नावाचे एक गृहस्थ जे सुमेध भिक्खू ज्यांचा जन्म देवळीला झालेला आहे, सुमेध भिक्खूंचे धम्मगुरु म्हणजे डॉक्टर भदंत आनंद कौशिल्यान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा नागपूरला दिली त्या ठिकाणी 7 भिक्खू उपस्थित होते आणि त्या 7 भिक्खू मध्ये वर्धा जिल्ह्यातील देवळी या ठिकाणी जन्म झालेला सुमेध नावाचा भिक्खू धम्म दीक्षेचा साक्षीदार होता. आणि नेपाळचं जे काठमांडूला भाषण झालं तिथेही सुमेध भंतेजी उपस्थित होते. आणि म्हणून भिक्खू सुमेध यांच्या जन्मगाव सुद्धा वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये झालेला आहे. आणि त्यांचं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिक्खू सुमेध. हे मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं अत्यंत महत्वाचं पुस्तक आपण भिक्खू सुमेधचं वाचावं. अजूनही भिक्खू सुमेधचं स्मारक देवळी या ठिकाणी वर्धेला झालेलं नाही. आणि म्हणून भिक्खू सुमेध यांचाही कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणजे वर्धा देवळी हे ठिकाण आहे. आणि म्हणून धम्मदीक्षा सोहळ्याचे ते साक्षीदार भिक्खू होते. तसेच धम्मानंद कोसंबी जे गोव्याचे होते, जे बौद्ध भिक्खू होते आणि बौद्ध साहित्यिक, पाली भाषेचे गाढे अभ्यासक आणि इतिहासकार जे डी कोसंबी, धम्मानंद कोसंबी हे सुद्धा वर्धेला महात्मा गांधींच्या बापूकोटी आश्रमामध्येच त्यांना मृत्यू आला, त्यांचं स्मृतीस्थळ तिथेच होतं. आणि म्हणून धम्मानंद कोसंबी असेल, डॉक्टर भदंत आनंद कौशिल्यान, भिक्खू सुमेध यांचं वर्धाशीन अत्यंत जवळचं नातं होतं. आणि म्हणून त्यांचं जे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे मी सुमेध भंतेंचं नक्की वाचा. आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांचं यदि बाबा न होते हे पुस्तक आपण नक्की वाचावं. याच वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी तालुक्यामध्ये सोनेगाव आबाजी या गावामध्ये मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भिक्खू सुमेधच्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वकील होते तर त्यांनी नागोराव वानखेडे नावाचा एक अस्पृश्य मुलगा ज्यांनी खून केला होता देवळी तालुक्यात वर्धेला, तर या नागोराव वानखेडेची केस जिंकून देणारे, त्याची फाशी वाचवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ते वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव आबाजी नावाचं गाव. हा उल्लेख भिक्खू सुमेध यांनी मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि म्हणून सेवाग्राम आश्रम आणि बापू कुटी आश्रम हे महात्मा गांधी आणि विनोबा भावे हे जे पवनार प्रवरपूरला राहिलेले आहेत त्यांचे आश्रम सुद्धा या वर्धेमध्येच त्यांची कर्मभूमी सुद्धा मानली जाते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या वर्धेला देवळी तालुक्यामध्ये दुसरी भेट झाली होती, ती म्हणजे पुलगावला. ती तारीख होती बौद्ध धम्म दीक्षेच्या आधी 25 एप्रिल 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्धा जिल्ह्यातील भंडारा पोटनिवडणुकीला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या ठिकाणी बाबासाहेब लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे होते आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन स्वतंत्र मजूर पक्ष. तर त्यावेळी पुलगावच्या लोकांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि समता सैनिक दलांच्या लोकांनी बाबासाहेबांना पुलगावला आमंत्रित केलं होतं. 3500ची थैली त्यांना सुपूर्द केली होती. आणि मग बाबासाहेब धम्मदीक्षेपूर्वीच बाबासाहेबांनी 25 एप्रिल 1954 ला पहिल्यांदा वर्धा जिल्ह्यामध्ये बुद्ध विहाराची कोनशिला भूमिपूजन केलेलं होतं. ते पुलगाव प्रेरणाभूमी या ठिकाणी. बाबासाहेबांचं अत्यंत महत्वाचं भाषण हे पुलगावच आहे. महत्वाच्या त्या ओळी लखनौलाही वापरलेल्या होत्या. काँग्रेस हे जळते घर आहे हे बाबासाहेबांच्या भाषणाचे ज्या ओळी आहे ह्या पुलगावच्या प्रेरणाभूमीच्या भाषणामधल्याच आहे. आणि म्हणून हे जे बौद्ध धम्म दीक्षेपूर्वीच बाबासाहेबांनी पुलगावला बुद्ध विहाराची कोनशिला आणि बुद्ध विहाराचं पहिलं नाग विदर्भामध्ये भूमिपूजन केलेलं होतं. या ठिकाणी
या प्रेरणाभूमी पुलगावला हाँगकाँग देशातील भूमिस्पर्श बुद्धमूर्ती आणि एलिनॉर झेलियट यांनी अमेरिकेच्या आंबेडकरी विचारवंत यांनी भेट दिलेली आहे प्रेरणाभूमी पुलगावला. म्हणून बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे प्रेरणाभूमी पुलगाव अत्यंत महत्वाचं ठिकाण. तर अशा 2 भेटी बाबासाहेबांच्या पुलगावला झालेल्या आहे. तर या पुलगावला जे भाषण झालं तर प्रचंड अशी एक मोठी सभा आणि बाबासाहेबांचं सुंदर असं ऐतिहासिक भाषण या पुलगावला झालं होतं. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांच्या सोबत कर्मवीर हरदास बाबू आवळे असेल किंवा दादासाहेब गायकवाड असेल किंवा पांडुरंग राजभोज असेल जे पुण्याचे आणि गुजरातचे परमार असे अनेक लोक बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये पुलगावच्या प्रेरणाभूमीच्या भाषणामध्ये उपस्थित होते. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या 2 भेटी या वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. तर त्याचप्रमाणे या वर्धा जिल्ह्यामध्ये 1993 ला जे महाकवी वामनदादा कर्डक यांचं जे दलित साहित्य संमेलन म्हणून असं म्हणायचे, परंतु आंबेडकरी साहित्य संमेलन हे सुद्धा महाकवी वामनदादा कर्डक यांनी 1993 ला वर्धा या ठिकाणी भरविण्यात आलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं वर्धा जिल्ह्यामध्ये जे जपानचे फुजियन निचिरेन फुजी गुरुजी जे जपानचे गुरु आहेत त्यांनी सुंदर असा विश्व शांती स्तूप सुद्धा या वर्धेला बांधलेला आहे. 3 बंदर गांधीकीचे म्हणून सांगितलं जातं बापूकुटी आश्रमामध्ये. हे 3 बंदर गांधीकी नसून हे 3 बंदर बुद्धाचे आहे. जातकते आहे बुराण देखो बुराण बोला आणि बुराण सोनं. तर हे 3 बंदर गांधीचे नसून ते बुद्धाचे आहे आणि ते आजही तुम्हाला ते जपानच्या बौद्ध निचिरेन गुरुजींना ते गांधीजीला दिलेले होते आणि म्हणून ते गांधीजी नसून ते बुद्धाची शिकवण आहे ते 3 बंदर. आणि अशा पद्धतीनं महात्मा गांधींच्या आणि विनोबाजींच्या हे जे क्षेत्र राहिलेलं आहे आणि हे वर्धा नगरीमध्ये जे फुले आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठीच या ठिकाणी ते मनुवादी लोक म्हणजे आजही ते प्रचार करताना दिसत आहे. तर अशा पद्धतीनं आपण एक गाणं ऐकत असतो सुमेध बोधिसत्व बुद्धीची साथ होती. तर हे कवी गायक आचार्य सूर्यकांत भगत यांचं हे जन्मगाव सुद्धा सेवाग्राम वर्धा आहे. आणि म्हणून ज्या नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धर्मांतर धम्मदीक्षा सोहळा घेतला होता त्या धम्मदीक्षेच्या नागपूरच्या आणि चंद्रपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये या वर्धा जिल्ह्यातील अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती. हा इतिहास आहे. म्हणूनच या नाग विदर्भामध्ये आणि खास करून वर्धा जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने आहे. म्हणून हे नाग विदर्भ हे अत्यंत प्राचीन बौद्ध ठिकाण आहे. या वर्धा जिल्ह्याला एक प्राचीन बौद्ध संस्कृतीचा इतिहास आहे. तर या केळझरला जे प्राचीन धम्मचक्र नगर आहे या प्राचीन धम्मचक्र नगर मध्ये जे खोब्रागडे साहेब आणि अनुलाताई हजारे यांच्या नेतृत्वामध्ये धम्मभूमी केळझरला एक श्रमण शिक्षा अभियान त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांच्या श्रमातून 120 श्रामणेर त्या केळझर धम्मभूमीला त्या ठिकाणी चिवरावर ते शिक्षण घेत आहे आणि बौद्ध धम्माचं शील आणि विनयाचं धम्माचं ते पालन करत आहे. सोबतच श्रामणेर आणि श्रामणेरी श्रमण शिक्षा अभियान त्या ठिकाणी मॅडम यांनी अनुलाताई हजारे मॅडमने सुरू केलेले आहे. अत्यंत प्रशंसनीय तो उपक्रम आहे आणि म्हणून चांगल्या उपासकातून चांगल्या श्रामणेरीतून चांगला भिक्खू निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून अनुला हे प्राचीन नाव आहे. आपल्याला माहित असेल देवानंपियतिस्स हा श्रीलंकेचा एक बौद्ध राजा होता. सम्राट अशोकाचा तो मित्र होता. देवानंपियतिस्स नावाचा श्रीलंकेचा एक बौद्ध राजा होता. तर ज्यावेळी सम्राट अशोकांनी महामहेंद्र आणि संघमित्राला श्रीलंकेमध्ये धम्म प्रचारासाठी पाठवलेलं होतं. तर त्यावेळी सर्वप्रथम बौद्ध धम्माची दीक्षा घेणारा श्रीलंकेचा राजा होता देवानंपियतिस्स. आणि या देवानंपियतिस्स हा जो श्रीलंकेचा राजा होता त्याला आणखी एक भाऊ होता. त्याचं नाव होतं महानाग. आणि महानाग हा देवानंपियतिस्स राजाचा लहान भाऊ होता. आणि या महानाग नावाच्या त्यांच्या लहान भावाच्या पत्नीचं महाराणीचं नाव होतं अनुला देवी. आणि अनुला देवी ही या श्रीलंकेमधली पहिली बौद्ध भिक्खुणी होती जिला संघमित्राद्वारे प्रवचन मिळाली होती. आणि अनुला देवी आणि नंतर तिच्या 500 म्हणजे अनुला देवी ही श्रीलंकेतली पहिली महाराणी भिक्खुणी बनते आणि सोबतच ती 500 स्त्रियांना सुद्धा भिक्खुणी बनवत असते. तर ही अनुला देवी म्हणजे महानाग राजांची
ती देवानाम पियतिस्स यांची ती भाभी असते. तर ही अनुला देवीचं खूप मोठं योगदान श्रीलंकेच्या धम्म प्रचार प्रसारामध्ये आहे. तर या केळझर हे जे प्राचीन धम्मचक्र नगर आहे, या केळझर धम्मचक्रामध्ये नगरमध्ये जे केळझर धम्मभूमी आहे, तर आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिलिंद प्रश्नामध्ये आदर्श शिक्षक कोण आहे, तर जो या भारतामध्ये आदर्श शिक्षक म्हणजे नागसेन नावाचा विद्वान भिक्खू आणि मिलिंद हा आदर्श विद्यार्थी जर नक्की घडेल तर नक्कीच धम्मराज्य प्रबुद्ध भारत बौद्ध राष्ट्र निर्माण होईल. तर अशा पद्धतीनं केळझर प्राचीन धम्मचक्र नगरमध्ये भिक्खू आणि भिक्खुणी श्रामणेरी ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून वर्षावासामध्ये या ठिकाणी 120 श्रामणेर शिबिरावर त्या ठिकाणी श्रमण शिक्षाचं, शिलाचं, विनयाचं, धम्म नियमाचं, शिस्तीचं, अनुशासनाचं पालन करताना दिसत आहे. म्हणून या वर्षावासामध्ये आपण जास्तीत जास्त या केळझर प्राचीन धम्मचक्र नगरीला त्या ठिकाणी त्या धम्मभूमीला आपण भेट देऊन श्रामणेर आणि श्रामणेरांना चांगल्या पद्धतीने भोजनदान द्यावं, काही वही पुस्तकं शैक्षणिक साहित्य त्यांना पुरवावं. काही त्या ठिकाणी अडचणी आहे, पुस्तकं, पलंग, काही बांधकामासाठी सुद्धा मदत करावी आणि वर्षावासामध्ये श्रामणेरांना श्रामणेरींना त्या ठिकाणी भोजनदान द्यावं. त्या ठिकाणी 7 दिवसाचं श्रामणेरी शिबिर असते आठवड्यातून त्या ठिकाणी. आणि म्हणून या वर्षावासामध्ये आपण सगळ्यांना मी आवाहन करतो की या केळझर प्राचीन धम्मचक्र नगरला आपण श्रामणेरीचं तिथं ट्रेनिंग आहे. 120 भिक्खू आणि काही 35 श्रामणेरी आहे, त्या शिक्षण घेत आहे, शिबिरावर ट्रेनिंग आहे आणि छान शिस्त आहे त्या ठिकाणी. तर आपण सर्वांनी वैयक्तिकरित्या किंवा बुद्ध विहाराच्या सामूहिकरित्या आपण भोजनदान द्यावं वर्षावासामध्ये असं आवाहन करतो. त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे, तरी पण आपण सहकार्य म्हणून सहाय्य करावं. आंबोडा असेल, एनाडा असेल, रामदिगी, चापर्डा असेल, या ठिकाणी भोजनाला आणि दानाला काही कमी नाही. त्या ठिकाणी कोणीही भोजनदान देतं, पण जिथं गरज आहे त्या ठिकाणी आपण भोजनदान देणं गरजेचं आहे. म्हणून आपण धम्मभूमी केळझर धम्मचक्र नगरला आपण त्या ठिकाणी श्रामणेरींना पुस्तकं, वही, पेन, भोजनदान, काही शिदा, अन्नदान आपण देऊ शकता या वर्षावासामध्ये. आणि त्या ठिकाणी आपण जे वर्धा असेल, नागपूर असेल, यवतमाळ, अमरावती असेल, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा असेल, इतर सर्व उपासक, पुलगाव देवळी सर्व उपासक उपासिकांनी त्या केळझर धम्मभूमीला धम्मचक्र नगरला त्या ठिकाणी काही लोकांनी पलंग, चादर होत असेल, भोजनदान असेल, ही सगळी व्यवस्था आपण वर्षावासामध्ये करावी. कारण धम्मदानाच्या श्रेष्ठ दानानंतर भोजनदान हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण भगवान बुद्धांनी सांगितलंय भूक हा भयंकर रोग आहे आलवक सुत्तामध्ये आणि त्याच्यावरची औषधी अन्न आहार हीच हे कबलिक आहार हे अन्न आहे. म्हणून केळझर हे गाव वर्धेपासून खूप जवळ आहे. नागपूरकडे आणि बुटीबोरीकडे जाणाऱ्या कोणत्याही बसेस या केळझर या ठिकाणी थांबत असतात आणि महामार्गावरचे केळझर धम्मचक्र नगर आहे. आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला एक त्या ठिकाणी महाप्रवारणा आणि महाउत्सव सुद्धा त्या ठिकाणी असतो. म्हणून आपण त्या ठिकाणी इतरत्र बौद्ध भिक्खूंच्या स्थळांना रामदिगी, आंबोडा, एनाडा या ठिकाणी तिथं भरपूर अन्नदान होत असते. अनेक लोक भोजनदान करत असतात मोठ्या भिक्षूंना, परंतु अत्यंत आवश्यकता आहे काही शैक्षणिक साहित्य, बुक, वही, पेन असेल आणि त्या ठिकाणी भोजनदान आपण वर्षावासामध्ये आपण उपासक उपासिकांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या मुलाप्रमाणे मुलीप्रमाणे त्या ठिकाणी ते मुलं चिवरामध्ये शिकत आहे, तर त्यांना आपण भोजनदान द्यावं आणि आपलं कुशल कर्म करावं. आणि सर्वांना म्हणून ह्या प्राचीन जे केळझर नगरी आहे, तर हे केळझर नगरी हे प्राचीन धम्मचक्र नगर आहे, बौद्ध स्थळ आहे, त्याला एक इतिहास आहे, त्याचं चांगल्या पद्धतीनं संशोधन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर हे सेलू तालुक्यामधील सेलडोह आणि केळझर हे प्राचीन धम्मचक्र नगर हे बौद्ध धम्माचं एक प्राचीन केंद्र होतं आणि ते पुन्हा उभं राहावं यासाठी हे धम्मभूमी केळझर कार्यरत आहे. अनुलादेवी हजारे आई असेल किंवा इजे खोब्रागडे असेल आणि सर्व उपासक उपासिका त्यांना सहकार्य करत आहे. आपणही आपल्या मुला मुलींना केवळ शिक्षणच नाही तर त्यांना सुसंस्कारित, सुसंस्कृत, आदर्श नागरिक, आदर्श उपासक, चांगला भिक्खू बनण्यासाठी आपणही आपल्या मुला मुलींना त्या ठिकाणी केळझरच्या या धम्मभूमीमध्ये पाठवावं. आणि सर्वांना आवाहन करतो की 23 सप्टेंबरला संकल्पभूमी बडोदा या ठिकाणी बाबासाहेबांनी 11 दिवस नोकरी केली होती.
तर नागपूर दीक्षाभूमीप्रमाणे आणि भीमा कोरेगाव प्रमाणे गुजरात मधील बडोदा या ठिकाणी संकल्प भूमी आहे. बडोद्याला त्या ठिकाणी संकल्प दिवस बाबासाहेबांनी संकल्प केला होता वडाच्या झाडाखाली, तर संकल्प दिवस म्हणून 23 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो बडोद्याला. आपण सर्वांनी येणाऱ्या 23 सप्टेंबरला आपण सर्वांनी संकल्प भूमी बडोद्याला संकल्प दिवसाला यावं या ठिकाणी आवाहन करतो. आणि ज्ञानज्योती महातेरो या भंतेजींचा आणि भिक्खू संघाचा महापरित्राण पाठ पहिल्यांदाच 23 सप्टेंबरला संकल्प भूमी बडोद्याला होत आहे. सर्व बौद्ध उपासक नागपूर असेल, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, भद्रावती, पुलगाव सगळ्या उपासक उपासिकांना असं आवाहन करतो महाराष्ट्रातील की सर्वच महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांनी 23 सप्टेंबरला आपण त्या ठिकाणी संकल्प भूमी बडोद्याला पोहोचायचं आहे. ते आपलं ऐतिहासिक स्थळ आहे. त्या ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम सुद्धा होत असतात. तर अशा पद्धतीनं केळझर हे प्राचीन बौद्ध नगर धम्मचक्र नगर, तर या धम्मचक्र नगर प्राचीन केळझरचा हा ऐतिहासिक, पुरातात्विक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला. नमो बुद्धाय आणि जय भीम.